कैसे कीजा मनी से नाचना कमोर मला वाटलं तू रागवली आहे पण आता ना छान वाटतंय तुला असं समोर बघितली ना मी. हो तुझा आनंद दिसतोय मला. मी खूप खुश आहे. मी खूप खुश आहे. तू खूप केलंय माझ्यासाठी. पण तू काल आली नसती ना मी खरंच. असं बोलू नये. खूप वाईट असतं या बाजूला येणं. आपलं सगळं जग आपल्या सगळ्या इच्छा सोडून याव्या लागतात. न पूर्ण झालेल्या इच्छांसाठी खूप त्रास सहन करावा लागतो. तुझी इच्छा तुझ्याशी मैत्री झाली ना यातच माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या. पण थँक्यू. तू ना खूप केली आहे माझ्यासाठी. तू जर पुन्हा असं बोललीस ना तर मी परत जाईन ना. नको 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 ना जाऊ. मी काय नाव घेऊ तुला असं बोलवायला. कुमुदिनी. कुमुद म्हण मला. कुमुदिनी छान आहे. कावेरी अभी ते मी अभी चुकून झाला अभी. मी खरं सांगते अभी पाणी नाहीये जास्त. खरंच नाही. किती पाणी उडवशील. ते भांड बादली भरून अभी खरं सॉरी खरंच सॉरी खरंच सॉरी खरंच सॉरी. हा खरंच सॉरी ना अभी. खरं सॉरी अभी सॉरी ना बोलते नको ना चुकून मी खरं सॉरी. झाडांका पाणी घालूक गेला की खिदळूक गेला काय म्हणायचं हे का. बाय माझे नायकांचे सुना असे कधी खिदाळले नव्हते खिकी करून. आता खूळ लागला म्हणून काय काय करायचा. बरं अभिराम भाऊजी त्यांका तरी कळाक होया ना. गावात रवलेले असत त्यांका माहिती आ गावातली लोक काय असतात काय म्हणतात. पण नाही काय करणार. प्रेम विवाह केला मी ना. प्रेम तू जाता. नाही अरे एवढं नको करूस माझ्यासाठी. माझं आयुष्य आता पूर्वीसारखं नाही राहिलंय. पण माझ्या आयुष्यात आजही तुझीच जागा आहे पूर्वा. पूर्वा गो पूर्वा. पूर्वा लक्ष खाया तुझं. बटाटो चिरत की हात चिरत. माका माहिती आहे तुझ्या मनात काय चाललं आता. हा बघ तू जो निर्णय घेतलंस ना तो बरोबर असा. उगाच व्हायचा खिकी करता ना त्याच्या नादाक लागू नको. कळता ना तुका काय सांगतोय मी. कळता ना. काय आलं गो. काय झालं म्हणायचा. हॉस्पिटलातून इल्यापासून ना काय तर वेगळाच वागता.
त्यांच्या नादाक लागून काहीतरी नको तर केला नाही म्हणजे मिळवलंय. अबे नको नको प्लीज नको, खरंच नको. मी चुकून झाला अभि सॉरी, खरंच सॉरी. आज खूप आनंदात दिसतेस तू. पूर्वामुळे आनंद झालाय ना? ते मी काकी मी कपडे बदलून येतो. विनयचा फोन आला. नाही. आठवण येतो का? मला ना कळतोय तुला काय होतोय, पण मला माहितीये आता जो होतोय ना, तू तुझा निर्णय बदलला असेल, हो ना? एक सांगू पूर्वा, तुम्ही दोघे मैत्री करा ना परत. एकमेकांना बोला आणि पुन्हा मतलब परत एकदा नवीन ओळख करा. चल माझ्यासोबत चल. पूर्वा, गो बाई पूर्वा, पूर्वा गेला खय्या. ये काय ग पूर्वा? अभिदा, अरे मलाही काहीच कळत नाहीये. सांगते मी, बोलेन मी. अभि मला फोन दे ना. काय? दे ना फोन. कावेरी, हाँ हेलो अभिदा. हेलो. हाँ अभिदा, आवाज येत नाहीये. बोल ना. पूर्वा, हॅलो विनय. अभिदा, पूर्वा होती का तिथे? एवढं कसं ओळखतोस रे तिला? दोघही एकमेकांना तेवढंच ओळखतो. अरे कावेरीने अचानक फोन केला ना. अभिदा कशी आहे ती आता? बरी आहे ना? आहे बरी आहे. अभिदा एक विचारू? आलं लक्षात. भेटायचंय तिला. हो. विनय, पूर्वा तयार आहे हा भेटायला. बरं ऐक, कळवतो मी तुला जे काय. पूर्वाला बाहेर कसं जाणार? कारण काय देणार आपण? पूर्वा, ती कामा ठेव आणि जीव बस. बाबा, मी बसेन यांच्यासोबत. रवांदी, जीव बस आधी, नाही तर मी वाटते तुका.
आजारी पडल्यापासून ना बापसाचा प्रेम जरा जास्त तुटू जाता. आहे छायाताई खय असत. आता काय नारळ देऊन आमंत्रण द्यायचं की काय? का जेवला मगाशीच. वय काय तरी म्हणतोय भात कमी कसं झालं. पूर्वा अगो बापू सोबत आग्रह करताना तर तू पण जेव बस. कावेरी भरत पाणी. हा भरेल ना ती कावेरी पाणी. कसं आहे, आपण सगळे एकत्र जेवायला बसल्यावर छाया नसली ना की मग जेवल्यासारखंच वाटत नाही. माझा उलटा होता. जीवच्या आजी त्याचा बोलणं ऐकणं माझं पोट भरता. भाजी कोणी केली? का काय झाला? तिखट झाली आहे की काय? नाही नाही वहिनी. कावेरी तू ना वहिनीकडून भाजी कशी करायची ती आधी शिकून घे. एवढी आवडली हा? अगो काय रे बघत काय बसलं. अभिराम भाऊजी का भाजी वाढ. नाही ते थांब तू किती उठत मी वाढते. नाही नाही वहिनी ताटत आहे ना ती संपवतो आधी. घेतो मी. लागली तर मागून घ्यावा. आज भाजीचा टोपाना सगळं तुझ्या ताटात रिकामं करीत. जर कोणी माझ्याबद्दल चांगला बोलला माझं कौतुक केला ना याच्या पोटात दुखता तोंड वाकडा होता. बाकी त्यांचं पण कौतुक होता नाही सर. होता सगळ्यांचा कौतुक होता पण आज तुझा पण झाला ना. पण खरं सांगतो पातोळ्या खायच्या ना तर वहिनीच्या हातच्या. लहानपणी तर मी शाळेत घेऊन जायचो. वा, आज अगदी वहिनीचं खूप कौतुक चाललंय. हे बघ दादा जे आहे ते आहे. मी काय म्हणतो कावेरी तू आधी ना पातोळ्या शिकून घे. हा वहिनी मला शिकवा ना पातोळा. आज संध्याकाळी. आज पण आज काय कशाला काय हवं? चांगल्या गोष्टीसाठी मुहूर्त कशाला? ते का काय मी करतोय आपले. पण अभिराम भाऊजी सामान आणूचा लागा. सामान हवंय ना मग काय हवंय ते सांग. म्हणजे कावेरी आणि पूर्वा जाऊन आणतील ना. ती दोघा नको कायरी जाऊन आणि. नाही 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 कावेरी खय एकटा धाडू नको. हा तेच म्हणतोय मी. पूर्वाला जाऊ दे ना. पूर्वाला बरं वाटेल. मग पूर्वा जाय. पूर्वा जाशी ना सगळा सामान व्यवस्थित आणायचा आणि जास्त लांब जाऊ नको. आणि पाहण्यात ना बरी व्यवस्थित बघून आण. कळला? हा चला जग सुरुवात करा. या काय झोपतास? काय करणार? काय करणार आज? बायलेक सांगायचे ना पातोळे करू. ती काय येत नाही. आता करते म्हणून सांगितलंस ना मग तेव्हाच नाही म्हणून सांगायचा. आता मागणं हे किती नाही कसा बोलू. म्हटले करतो आता पत्करले तर करू खोय ना. जाऊ दे त्या निमतान माझा पूर्वापार तरी काय बरं वाटत ते का ना. करते
त्या दुपारच्या पण घोरू नको. मला घाबरू नको, बोल त्याच्याशी आणि काय काय असेल तर आम्ही आहे ना सोबत. जा जा जा, आरामात जा. खरं सांगू, मी पण घाबरली आहे. काही घाबरू नकोस. तुला जेव्हा भीती वाटेल तेव्हा मी आहे ना. झाडाजवळ दिवा लावतेस तर झाडाला उलट फेऱ्या मार. काही घाबरू नकोस, मी आहे. काय गो, काय झाला? हसता कित्या? काय नाही. पूर्वा, हे घे. हे काय? पातोळ्यांचं सामान आणलंय घरी न्यायला. पूर्वा, अभिदाने मला समजवलंय सगळं. विनय, थँक्यू. का? अरे हॉस्पिटलमध्ये केवढी काळजी घेतलीस तू माझी. अगं मग त्यात थँक्यू काय? पूर्वा, मला वाटत होतं की तुझ्यासाठी काहीतरी करावं. तेवढं तरी करू शकतो ना मी. पूर्वा, एक विचारू? अजूनही तुझ्या मनात माझ्याविषयी तुझ्या शांततेतच तुझं उत्तर आहे. पूर्वा, मला माहिती आहे की तुझ्या घरचे या सगळ्याला विरोध करतील, पण अभिदा आणि कावेरी काकी असताना मला वाटतंय की कुठेतरी चांगलं होईल, सगळं नीट होईल. मला खूप भीती वाटते रे विनय. पूर्वा, घाबरू नकोस, मी आहे तुझ्यासोबत. आजचं सगळं विसरायचा प्रयत्न केला ना तरी पण. पूर्वा, तुझ्या भूतकाळात सकट तुला स्वीकारायला तयार आहे. तुला वाटतंय ना तेवढं सगळं सोपं नाहीये विनय. सोप्या मार्गाने जायचं असतं ना पूर्वा, तर तुझ्या आठवणीत दिवस काढलेच नसते. कधीच लग्न केलं असतं. मी फक्त तुझ्यासाठी थांबलोय पूर्वा. मी येते.